It's flexible, it's strong, it's simple. Yes, it's bamboo. Make it a part of your life. Kisan Bamboo Festival, 5th to 9th June on Kisan Mobile app. Visit bamboo.kisan.in. नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेले 4 दिवस आणि आजचा 5वा दिवस आपण सर्वजण बांबूच्या बद्दलची बरीचशी माहिती गोळा करत आहात. याचबरोबर अनेक शाळेतले विद्यार्थी पण ही सगळी माहिती गोळा करतायत, याचा खूप सांगायला आनंद वाटतो. मुळशी तालुक्यातल्या 7-8 शाळांमधले विद्यार्थी हे सगळे कार्यक्रम आपले रोजचे अटेंड करतायत, त्याच्यावर नोट्स घेतायत, त्याच्यावर ते परीक्षा देणार आहेत आणि त्याचबरोबर त्या परीक्षांमधून त्यांना सर्टिफिकेट दिलं जाईल. जे चांगल्या त्यांची परीक्षा घेतली जाईल, त्याच्यातून त्यांना सर्टिफिकेट दिली जातील आणि त्यातल्या काहींना ट्रेनिंग पण दिलं जाईल. असा एक वेगळा उपक्रम किसानच्या माध्यमामधून आपण मुळशी भागातल्या काही शाळांसाठी करतो आहोत. अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. हा जर चांगल्यापैकी यशस्वी झाला आणि जर खूप फायदेशीर झाला तर अरे बापरे, अजून दीपक हा रिझल्ट झाला नाही बरं का त्यांच्याकडचा मुळशीतला इश्यू. झालेला आहे तो माझा. मला नंबर देता का? मी कॉल करेन पाहिजे तर. झालाय तो. बापरे, डॉक्टर काळे म्हणून नाही तर मला नंबर पण देणं अवघड आहे याच्यात. तर आता ते पुन्हा ट्राय केलं की होऊन जाईल, त्यांना रिफ्रेश केलं की होऊन जाईल. बरं, सांगतो त्यांना. मग आता काय करू? तर तुम्ही इंट्रोडक्शन द्या आणि मग मला नंबर पाठवा पाहिजे तर. आता आपण यांचं चालू करूया कुलकर्णी सरांचं. ठीक आहे. हा, तर हे जे सगळं सत्र आहे 5 दिवसांचं आणि त्याला लागूनचा बांबू फेस्टिवल करण्याचा एक फार छान अवसर कृषी बोर्डचे प्रकाश कुलकर्णी आणि किसानचे निरंजन देशपांडे या दोघांनी आम्हाला साध्य करून दिला. कारण बांबू सोसायटीला अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकदम सर्वांच्या समोर जाणं हे पहिल्यांदाच घडतंय आणि याचा आम्हाला खूप आनंद वाटतो आणि या दोघांचेही आम्ही खूप आभारी आहोत. कारण अशा प्रकारच्या संस्था जर एकत्र येत गेल्या आणि जर असे कार्यक्रम होत गेले तर मग बांबूला जो काही आधार द्यायचा आहे, बांबू हा उभा राहावा, बांबूच्या इंडस्ट्रीज उभ्या राहाव्या आणि महाराष्ट्राचं, भारताचं आणि त्याच्या शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं, यासाठी जो सगळा खटाटोप चालला आहे तो खूप समाधानकारक होईल अशी अपेक्षा आहे. आज जे आपल्या समोर वक्ते आहेत त्या वक्त्यांचं जे नाव आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. आतापर्यंत आपण बघितलं क्लायमेट साठीचा बांबू, हवामान बदलामधला बांबू, त्याच्यानंतर जमीन आणि बांबू, त्याच्यानंतर यशोगाथा, त्याच्यानंतर बांबू कसा लावायचा त्याच्याबद्दलचं अर्थशास्त्र, त्याच्यानंतर यशोगाथा आणि आज आपण बांबूची बांधकाम करतानाची प्रक्रिया कशी करायची याच्याबद्दल बोलणार आहोत. जास्त मी त्याचा उल्लेख, जास्त त्याची प्रस्तावना करत बसणार नाही, कारण त्यांच्या त्या व्याख्यानामध्येच तुम्हाला सेल्फ एक्सप्लेनेटरी मिळणार आहे. फक्त एकच सांगतो की आपण जो बांबू 3ऱ्या वर्षी जरी कापला, वेळेवर कापला, म्हणजे योग्य पक्व असलेला बांबू कापला, तरी त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ज्याला स्टार्च किंवा कर्बोदक ज्याला म्हणतात, ह्या प्रकारच्या स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे तो ठेवला नुसता कापून तर हवेमध्ये त्याच्यामध्ये हवेतल्या काही गोष्टींच्या बरोबर त्याचा हे होतो आणि त्याच्यामध्ये काही किडी जायला लागतात आणि मग तुम्हाला लक्षात आलं असेल बघा की एखाद्या बांबूच्या खाली तुम्हाला भुसा बघायला मिळतो किंवा काही वेळेला त्याला वाळवी लागू शकते. अशा सगळ्या बांधकाम करताना तो बांधकाम जर जमिनीला टेकलं तर वाळवी लागू शकते. तेव्हा या सगळ्याचा विचार करून आपल्याला या सगळ्याची माहिती घ्यायची आहे की हे सगळं टाळण्यासाठी कसं करावं. कारण बांधकाम जेव्हा करतो आपण त्यावेळेला तो 20 ते 25 वर्ष बांबू टिकला पाहिजे. ते बांबूची जी कलाकृती आहे किंवा बांबूचं जे घर आहे ते 20 ते 25 वर्ष तरी मिनिमम टिकलं पाहिजे. तेव्हा त्या दृष्टीने कसं त्याची ट्रीटमेंट करायची वगैरे काय करायचं हे सगळं सांगण्यासाठी आपल्याकडे दत्तश्री एंटरप्राइजेस या कंपनीचे श्रीकृष्ण कुलकर्णी आलेले आहेत. हे कुलकर्णी साहेबांची ओळख माझी तशी
फार जुनी पण नाही आणि फार नवीन पण नाही. गेल्या 6 वर्षातली ओळख आहे. बांबू सोसायटीच्या कामाला लागल्यानंतर कर्मधर्म संयोगाने एकदा काल जे आपण विनय कोलत्यांचं जे भाषण ऐकलं त्यांच्याकडेच माझी आणि त्यांची ओळख झाली. पण ती ओळख इतकी पक्की झाली की तुम्ही त्यांना जर एकदा भेटलात तर तुम्हाला असं वाटेल अरे 20 वर्षांपूर्वीपासून या माणसाची आपली दोस्ती आहे. अशा प्रकारचे हे भले ग्रस्त आहेत. आयुष्य सगळं मार्केटिंग मध्ये गेलंय. गेली 30-35 वर्ष वेगवेगळ्या प्रकारचं मार्केटिंग केलंय. त्याने ऍग्रिकल्चरल प्रोड्यूसचं पण मार्केटिंग केलंय. आणखीनही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर गेली 20-22 वर्ष ते वूड प्रिझर्विंग केमिकल्स जी जंगली लाकडं म्हणा त्या लाकडांचं प्रिझर्वेशन कसं करायचं या संदर्भामधलं ते केमिकल्स पुरवण्याचं काम करतात. आणि गेली 6-7 वर्ष आता त्यांनी बांबूच्या प्रक्रियेची केमिकल सुद्धा स्वतंत्र एक डिव्हिजन सुरू करून खूप चांगल्यापैकी जम बसवलाय. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी असू दे, आपण परवा विनय कोलतेंचं ऐकलं की बांबू एक्सपोर्ट केले. त्या विनय कोलतेने यांच्याकडचीच केमिकल घेऊन बांबू एक्सपोर्ट केले आणि त्याचबरोबर हे श्रीकृष्ण कुलकर्णी स्वतः केमिकल्स पण एक्सपोर्ट करतात. तेव्हा असं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर आहे. त्यांचं लौकिक शिक्षण जर बघितलं तर तुम्ही म्हणाला होय काय कुठून कुठे गेले. हे MA आणि MBA आहेत. परंतु गेली अनेक वर्ष याच व्यवसायामध्ये असल्यामुळे तुम्हाला जाणवेल की अनेक गोष्टी त्यांच्याकडे इतका हे आहे. आणि दुसरं म्हणजे लगेचच्या लगेच कॉम्प्युटरवर जाऊन त्या जगामध्ये काल काय घडलं, आज सकाळी काय घडलं या सगळ्याची माहिती या केमिकलच्या बाबतीत घेण्यामध्ये पटाईत असलेले ग्रस्त आहेत. तेव्हा मी कुलकर्णी सरांना सांगतो की त्यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात करावी. सर झाली होती शेअर स्क्रीन. एक मिनिट. हो इथं हे दिसेना हो. नाही ती झाली होती ना, शेअर स्क्रीन झाली होती. हो होतीये. येते व्यवस्थित. हो होतीये. आता फक्त प्रेझेंटेशन मोडला घेऊन या. सगळ्यात पहिलं. हो. नमस्कार मित्रांनो. काल ट्रॅक्टर घ्यायचा विचार केला. 2 प्रकारचे ट्रॅक्टर बघितले. एक बराच स्वस्त होता आणि एक बराच महाग होता. पण जो स्वस्त होता त्याचं लाईफ बरंच कमी होतं आणि त्याला मेंटेनन्स वगैरे पाहिजे होता. मग मी जो थोडा महाग होता तो घेऊन टाकला. पावसाळ्याच्या आधी सगळं घराचं वॉटर बुकिंग करून घेतलं. त्यानंतर रंगकाम वगैरे केलं, कलरिंग केलं. तर कुठलीही गोष्ट ज्यावेळी आपण विकत घेतो किंवा वापरतो त्यावेळी आपण त्याचा लाईफ काय आहे हे बघतो आणि त्याचा उपयोग आपल्याला किती होतो याला आपण म्हणूया व्हॅल्यू फॉर मनी. मराठीमध्ये एक म्हण आहे, मोडेल पण वाकणार नाही. पण बांबू म्हणतो, काय म्हणतो बांबू, वाकेल पण मोडणार नाही. त्याचं कारण काय आहे तर बांबूची जी टेन्साईल स्ट्रेंथ आहे, कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथ जी आहे, बेंडिंग स्ट्रेंथ जी आहे ती खूप जास्त आहे. बांबूची टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ही आहे 28,000 आणि स्टीलची आहे 23,000. लाकडाची येते साधारणतः 9,000 ते 11,000च्या दरम्यान. हे झाले कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथ, बेंडिंग स्ट्रेंथ आणि टेन्साईल स्ट्रेंथ. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की बांबूला इलॅस्टिसिटी खूप जास्त आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण बांबू वापरू शकतो, फाउंडेशन साठी वापरू शकतो, फ्लोरिंगला वापरता येतो, पॅनेलिंगला वापरता येतो, टाईल्सला वापरता येतो. भूकंपामुळं, अर्थक्वेकमुळं बऱ्याच ठिकाणी नुकसान होतं. पण बांबूची घरं जी आहेत किंवा बांबूची जी स्ट्रक्चर्स आहेत ही खूप अर्थक्वेक रेजिस्टन्स आहे. म्हणजे ऍक्च्युली 7.6 रिश्टरचा ज्यावेळी कोस्टारिकामध्ये
96 ला अर्थक्वेक झाला होता, त्यावेळी तिथं बाकी घरांची पडझड झाली, पण बांबूची घरं ही टिकून राहिली. आणि आपल्या भारतामध्ये झालेली होती सिक्कीम मध्ये 2011 ला. म्हणून बांबू हा स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे आणि इकॉनॉमिकल आहे. जसं की आपण बघितलं की बांबूला वेगवेगळे शेप देता येतात, आकार देता येतात, त्याला स्प्लिट करता येतो, कर्व करता येतो, बेंड करता येतो, स्कॅफोल्डिंगला वापरता येतो. बांबूमध्ये सिलिकेट आहे आणि वॉटर आहे, त्यामुळं बांबू हा काही प्रमाणामध्ये फायर रिटार्डंट आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, बांबू हा लाईट वेट आहे, त्यामुळं बांबू हा कन्स्ट्रक्शन यूज साठी अतिशय उपयोगी बिल्डिंग मटेरियल आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, पण मुख्य जे आपण जसं पहिल्यांदा म्हणलं की बांबूची ड्युरेबिलिटी ही खूप कमी आहे. आता ही ड्युरेबिलिटी जी आहे ही बांबूचं एज काय आहे, स्पेसिस काय आहे, टाईप ऑफ यूज काय आहे याच्यावर अवलंबून आहे. आता तुम्हाला सांगतो, डॉक्टर बेडेकर सरांनी एक डॉक्टर काळेंचा उल्लेख केला. त्यांचा फोन आला की 1.5 महिन्यापूर्वी स्टूल बनवलेले आणि त्याच्यातून पावडर पडते, त्याबरोबर काही फर्निचर बनवलेलं आहे, काही ठिकाणी बांबू वापरलेले आहेत, त्याला वाळवी लागलेली आहे. याचं कारण काय आहे की बांबू हा जो होता तो अनट्रीटेड होता. आता दुसरी गोष्ट याच्यात महत्वाची अशी की बांबू मध्ये स्टार्च आणि शुगर ही मोठ्या प्रमाणात असते आणि मॉइश्चर मोठ्या प्रमाणात असतं बांबू मध्ये. ग्रीन बांबू मध्ये मॉइश्चर जे आहे हे 150% पर्यंत असू शकतं. आणि जिथं स्टार्च आहे आणि शुगर आहे, मायक्रो ऑर्गॅनिझमना जसं की टर्माइट आहे, बोरस आहे, ज्याला आपण बीटर म्हणू, आणि फंगी आहे, यांना हे उत्तम खाद्य आहे. त्यामुळं अनट्रीटेड बांबूला या सगळ्या गोष्टींचा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये धोका आहे. तिसरी गोष्ट, बांबू मध्ये लाकड, काही विशिष्ट लाकडामध्ये ज्याप्रमाणे काही टॉक्सिक केमिकल्स असतात, म्हणजे विषारी पदार्थ असतात, पण बांबू मध्ये कुठल्याही प्रकारचे विषारी पदार्थ नसतात. म्हणून बांबू हा मायक्रो ऑर्गॅनिझमना जास्त प्रॉन आहे. टर्माइट जे आहेत या बांबू पूर्ण पोखरून काढतात. वरून बांबू चांगला दिसतो, पण तो आतून एकदम पोकळ झालेला असतो. बोरर आपण जर बघितलं तर बोरर मुळे बांबूला छोटी छोटी अशी पिन होल्स पडलेले असतात आणि त्याच्यातून पावडर पडत असते, ज्याला आपण भुसा पडतो म्हणतात. फंगस काय करते? फंगस हा बांबूला डिग्रेडेशन करते. बांबूची फायबरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी करून टाकते. वी कॉल एज लॉस ऑफ फायबर मटेरियल्स. आता फंगल अटॅक मुळे किंवा याच्यामुळे काय होतं, जर पल्पिंग साठी बांबू जाणार असेल तर पल्पिंग कॉस्ट वाढती, लॉस ऑफ स्ट्रेंथ होतो, बांबूची जी ताकद आहे ती कमी होती, चिपिंग लॉस कमी होतो. टर्माइट पण बांबूवर अटॅक करतात. म्हणून बांबू प्रोटेक्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या बांबू हा हायग्रोस्कोपिक आहे, म्हणजे तो मॉइश्चर आणि पाणी हे शोषून घेतो. आता यासाठी सुरुवात कुठनं करायची की आपल्याला ज्यावेळी बांबू प्रोटेक्ट करायचा आहे, सुरुवात ही आपण ज्यावेळी आपण बांबू तोडतो त्यावेळीच केली पाहिजे. केव्हा तोडायचा बांबू? बांबू हा ड्राय सीझन मध्ये तोडायचा, की ज्यावेळी त्याच्यामध्ये स्टार्च कंटेंट जे आहे, कार्बोहायड्रेट जे आहे
ही कमी असतात आणि त्यावेळी त्याच्यामध्ये मॉइश्चर पण कमी असतं. पावसाळ्यामध्ये बांबू तोडला तर त्याच्यामध्ये अर्थातच मॉइश्चर जास्त असणार आहे. मॉइश्चर लेवल साधारणतः 20% ही बांबूसाठी आदर्श धरली जाते आणि ड्राय बांबूला 7% जर असेल तर अतिउत्तम. आता बरीच लोक म्हणतात की कदाचित काही जणांनी बांबू ट्रीटमेंट केली असेल पण तरी सुद्धा त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. याचं कारण असं आहे की 3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवायच्या बांबू ट्रीटमेंट मध्ये, की पहिली गोष्ट मॅच्युरिटी बांबू हा घेतला पाहिजे. मॅच्युअर्ड बांबू जर तुम्ही घेतला नाही तर त्याला तुम्ही सोन्याची ट्रीटमेंट जरी दिली तरी त्याला प्रॉब्लेम येणार आहेच. म्हणून 3 ते 4 वर्ष 5 वर्षाचा बांबू हा ट्रीट करायचा आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे खराब बांबू आहे, ज्याला कुठल्याही प्रकारची कीड लागलेली आहे, वाळवी लागलेली आहे, फंगस लागलेली आहे, ते बांबू ट्रीटमेंट साठी घ्यायचे नाही. पुढची गोष्ट अशी की बांबू 10 ते 15 सेंटीमीटर जमिनीपासून वर कापायचा. चौथी गोष्ट मातीशी, पाण्याशी आणि मॉइश्चरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट बांबूचा येता कामा नये. कारण मॉइश्चर फंगल ग्रोथ वाढवतं. मॉइश्चर मायक्रो ऑर्गॅनिझमना निमंत्रण देतं. म्हणजे थोडक्यात कसं की ठीक आहे, बांबू घेतला आपण, सगळं केलं, पण एखाद्या कोविड पेशंटने 2 डोस घेतले म्हणून त्याला मिठी मारायला जायचं. मॅच्युअर बांबू इज अ की फॅक्टर. आता स्टोरेज करताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठली काळजी घ्यायची? फंगल पेस्ट अटॅक जो आहे हा बांबू मध्ये स्टोरेजच्या वेळी कमी प्रमाणात आढळतो. ट्रान्सपोर्टच्या वेळी जर लांब जाणार असेल तर ट्रीटमेंट केलेला बांबू हा पाठवण्याची शक्यतो जास्त प्रेफरेबल आहे. आणि 6 महिने तुम्ही ठेवताय बांबू, त्याला काही ना काही प्रॉब्लेम हा येतोच येतो. आता बांबू स्टॅकिंग करताना 2 प्रकारे करता येतात स्टोरेज मध्ये. बांबू स्टॅकिंग उभे स्टॅक करणं. स्टॅकिंग म्हणजे रचना, की बांबू भिंतीला टेकून सरळ उभे करा किंवा बांबू आडवे स्टोअर करा. हे आपण जे बोलतोय हे प्री ट्रीटमेंटच्या गोष्टी आहेत. आडवे बांबू स्टॅक करता त्याला कप्पे करा तुमच्या सोयीने आणि त्या कप्प्यामध्ये बांबू आडवे ठेवा. फक्त एक काळजी घ्यायची की बांबू ठेवताना बांबू अशा प्रकारे ठेवायची की खालच्या बांबूवर जास्त वजन येऊ, त्याला क्रॅक्स जाऊ नये किंवा ते फुटू नये, बेंड होऊ नये. इथं काही नंबर 1 ची जी इमेज आहे त्याच्यामध्ये बांबू जो दिसतोय आपल्याला, इट इज कॉल्ड ॲज अ फंगी. फंगी म्हणजे थोडक्यात बुरशी. बुरशीचे 3 ते 4 प्रकार येतात. जवळजवळ 3000 त्याच्या वेगवेगळ्या जाती आहेत. पण मेन वर्गीकरण जे आहे त्याला म्हणतात व्हाईट रॉट, ब्राऊन रॉट आणि ब्लू स्टेन फंगी. आपण त्याला मोल्ड हे जनरल शब्द वापरू शकतो. 2 नंबरचा ज्या पॅनल मधनं पावडर पडते इट इज कॉल्ड ॲज अ बोरस. त्याच्यामध्ये बरेच बॉस्टिचिड बोरस येतात, कार्पेंटर अँट्स येतात, वेगवेगळे हे बोरस असतात. डाव्या साईडची दुसरी इमेज जी आहे, बांबूला मोल्ड लागलेला आहे किंवा बुरशी लागलेली आहे. राईट साईडची दुसरी इमेज जी आहे 4 नंबरची, त्याच्यामध्ये मोल्ड लागलेला आहे.
थोडक्यात काय की पेस्ट आणि फंगस या बांबूचं आयुष्य लाक्षणिकरित्या कमी करतात. आता आपण जसं बघितलं की फंगल अटॅक इंक्रीजेस पल्पिंग कॉस्ट, लॉस ऑफ स्ट्रेंथ, चिपिंग लॉस, हायग्रोस्कोपिक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एस्थेटिकल अपीअरन्स आहे बांबूचा. बांबू दिसायला जो चांगला दिसला पाहिजे तो दिसत नाही आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आर्थिक नुकसान जे कोणालाच परवडत नसतं. मॉइश्चरमुळे बांबूची डिमेन्शनल स्टॅबिलिटी कमी होती. आता ट्रीटमेंट जे आहे याच्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची स्टार्च कंट्रोल करणं, स्टार्च कंटेंट जे आहे ते कमी करणं. त्यानंतर पोस्ट हार्वेस्टिंग ट्रीटमेंट मध्ये येतात ट्रॅडिशनल मेथड्स आणि केमिकल मेथड्स. ट्रॅडिशनल मेथड म्हणजे वाहत्या पाण्यात बांबू टाका, पाणी आणि सोन्याचं पाणी याच्यामध्ये बांबू धुवून घ्या, कोटिंग करा, टेम्पररी कोटिंग करा, जसे की डांबर आहे, लाईम वॉश आहे, टार्कलेस लाईम वॉश, ते टेम्पररी आणि ट्रॅडिशनल पारंपरिक या पद्धती आहे. केमिकल प्रिझर्वेशन मध्ये केमिकल जे येतात बांबूसाठी प्रिझर्वेशन, वी कॉल इट एज बांबू प्रिझर्वेटिव्ह. ही दोन प्रकारचे येतात. एक तर सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह. सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह मध्ये कॅरियर जे असतं किंवा वाहक जो आहे हा सॉल्व्हंट असतो. सॉल्व्हंट म्हणजे ऑर्गॅनिक लिक्विड जसे की रॉकेल आहे, टर्पेंटाईन आहे, टॉलिन आहे, झायलिन आहे, रेक्झिन आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे ही सॉल्व्हंट येतात. याची जी प्रिझर्वेटिव्ह आहे त्याला म्हणतात सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह. आणि दुसरी आहे वॉटर बॉर्न प्रिझर्वेटिव्ह जे आपल्याला पाण्यामध्ये वापरता येतात. सॉल्व्हंट बॉर्न मध्ये येतात क्लोरोसोड बेस येतात, कॉपर नॅप्थेनेट येतात, झिंक नॅप्थेनेट येतात. वॉटर बॉर्न मध्ये कॉपर क्रोम आर्सेनेट येतं की जे आता बऱ्याच कंट्रीमध्ये बॅन झालेले आहे. कॉपर क्रोम बोरेट CCB म्हणतो की जे भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. नंतर आता नवीन जे आणि लेटेस्ट जे आहे की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली पण आहे आणि अतिशय त्याला आपण न्यू जनरेशन म्हणतो, त्याला म्हणतात अमोनिकल कॉपर क्वाटर्नरी, ACQ म्हणतात त्याला. ग्लायकॉल बोरेट बेस येतात. क्रॅकिंग जे बांबू होतं त्यासाठी वूड स्टॅबिलायझर वापरले जातात. आता काही ज्या ट्रॅडिशनल मेथड जे आहेत त्या आहेत लिचिंग, वाहत्या पाण्यामध्ये, लाईम वॉशिंग, स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे थोडक्यात धुरी देणं. शॉर्ट टर्म मध्ये स्प्रेनी मारणं, ब्रशनी मारणं. पण हे अगदी शॉर्ट टर्म आणि तात्पुरत्या मेथड्स आहेत. मिड टर्म मेथड मध्ये डिपिंग मेथड समजली जाते, पण ऍक्च्युअली डिपिंग मेथड ही आपण लॉंग टर्म मध्ये घेऊया. कारण डिपिंग मेथडनी केलेले बांबू भारतामध्ये आणि बाहेर ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे त्यांचा एफर्ट दाखवत आहेत. चांगल्या प्रकारे त्याचे रिझल्ट आहेत. त्यामुळे आपण डिपिंग जो प्रकार आहे हा लॉंग टर्म मेथड मध्ये घेऊ. डिपिंग म्हणजे थोडक्यात अगदी बांबू प्रिझर्वेटिव्ह मध्ये बुडवणं. हे थोडक्यात आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. लॉंग टर्म मेथड मध्ये आहे नॉन प्रेशर मेथड. त्याच्यामध्ये स्टेपिंग आहे. स्टेपिंग म्हणजे पण या सगळ्या ज्या आहेत त्या बऱ्याचशा डिपिंग मेथडच्या
सब मेथड म्हणू शकतो आपण. सोकिंग आहे, डिफ्युजन आहे, हॉट अँड कोल्ड बाथ. हॉट अँड कोल्ड बाथ मध्ये प्रिझर्वेटिव्ह जे आहे ते गरम केलं जातं आणि त्यानंतर वापरलं जातं. क्रिओसोटला डार्क क्रिओसोट जो आहे त्याला ही पद्धत फारशी उपयोगी धरली जात नाही, कारण क्रिओसोटचं डिकॉम्पोजिशन होतं. प्रेशर ट्रीटमेंट ही सगळ्यात जास्त, आणि तुम्हाला ज्यावेळी मोठ्या प्रमाणात बांबू ट्रीटमेंट करायचे आणि वेळ तुमच्याकडे जास्त नाही, त्यावेळी व्हॅक्यूम प्रेशर ट्रीटमेंट वापरली जाते. त्याच्यामध्ये फुल सेल प्रोसेस, एम्प्टी सेल प्रोसेस, अल्टरनेटिव्ह प्रेशर प्रोसेस, अशा 3-4 प्रोसेस आहे. पण जनरली फुल सेल प्रोसेस ही वापरली जाते. व्हॅक्यूम प्रेशर ट्रीटमेंट मध्ये काय केलं जातं, जसं की आपण बघितलं की अशा प्रकारची प्रेशर प्लांट वापरला जातो. त्याच्यामध्ये ट्रीटमेंट वेसल मध्ये बांबू लोड केला जातो. त्याच्यामध्ये इनिशियल व्हॅक्यूम दिली जाते. त्यामुळे बांबूच्या ज्या सेल्स आहे, पेशी ज्या आहे, त्याच्यातून हवा निघून जाते. त्यानंतर सिलेंडर मध्ये प्रिझर्वेटिव्ह भरलं जातं आणि त्या प्रिझर्वेटिव्हला प्रेशर दिलं जातं की जेणेकरून ज्या रिकाम्या सेल्स आहे त्याच्यामध्ये फोर्सली प्रिझर्वेटिव्ह इम्प्रिग्नेट केलं जातं. त्यानंतर परत फायनल वापरून दिली जाते आणि जे जास्त प्रिझर्वेटिव्ह आहे ते बॅक टू स्टोरेज टँक येतं. लो प्रेशर इनसाइड बांबू ड्रॉज इन सरफेस सोल्युशन वेन मेंटेन टू ऍटमॉस्फिअर. म्हणजे थोडक्यात जास्त झालेलं प्रिझर्वेटिव्ह हे परत आपल्या टँक मध्ये येतं. टँक मधनं बांबू काढले जातात आणि ड्राय केले जातात आणि फायनली वॉश केले जातात. इथं आपण एक व्हिडिओ बघूया. So this is setup of bamboo treatment by vacuum pressure impregnation. This is called as main chamber. So in this we load these pre-processed bamboos. So the basic requirement for this bamboo to get treat is we have to puncture the internode. If you see that we try to drill one hole here, here. So if you see this hole here, can you see this hole? So one exactly opposite hole is there on that side of the node. So these drilled poles are put in this chamber, and then we lock this chamber. Then this is vacuum pump. With the help of this vacuum pump, we create pressure of -1 centimeter, -1 kg per centimeter square in this main chamber. Once this vacuum is achieved, then if we open this wall, this chemical, this CCB chemical will automatically get sucked into this main chamber. So then this pressure will become null, means zero. Then with the help of this pressure pump, we push this chemical into this main chamber. So depending on the species density, from 3 to 7 or 3 to 10 kg per centimeter square pressure is required. So for creating vacuum we need at least half an hour, and we keep these bamboos under pressure for at least 1 hour. Once the pressure cycle is done, then again we run one vacuum cycle to remove the chemical which is there inside the cavity of those bamboos. And once it means one vacuum cycle
then one pressure cycle and one vacuum cycle, and the bamboos are treated. So then you have to unload the bamboos from this chamber again, and you have to dry them like this. So this is vacuum pressure impregnation. या व्हिडिओचं श्रेय जे आहे ते श्री विनय कोलते यांना आहे आणि ते व्हॅक्यूम प्रेशर इम्प्रेग्नेशन मध्ये चांगल्यापैकी तज्ञ मानले जातात. आता बांबू प्रिझर्वेटिव्ह आपण बघितलं की सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह आहेत आणि वॉटर बॉर्न प्रिझर्वेटिव्ह आहेत. आता याच्यामध्ये परत दोन उपप्रकार आहेत. एक आहे की फिक्सिंग प्रिझर्वेटिव्ह आणि नॉन फिक्सिंग प्रिझर्वेटिव्ह. नॉन फिक्सिंग प्रिझर्वेटिव्ह जे आहे ही जनरली एक्सटेरियर पर्पजला वापरली जात नाही, ती वापरली जातात मेनली इंटेरियर पर्पज साठी. नॉन फिक्सिंग म्हणजे की हे पाण्याने वाहून जाऊ शकतात, लिचिंग इन वॉटर आणि लिचिंग इन सॉइल. आता जसं की काही इथं दाखवलेली आहे वॉटर बेस्ड प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, बोरिक ऍसिड, बोरॅक्स नॉन फिक्सिंग आहे, सीसीबी आहे हे फिक्सिंग टाइप आहे, एसीक्यू फिक्सिंग टाइप आहे, झिंक बोरेट क्वाटर्नरी कंपाऊंड जे आहे नॉन फिक्सिंग आहे, कॉपर सल्फेट नॉन फिक्सिंग आहे, सोडियम सिलिकेट आहे, लिथियम सिलिकेट आहे, पेंटाक्लोरोपेनेट ऑल ओव्हर द वर्ल्ड बॅन झालेलं आहे, कॉपर क्रोम आर्सेनेट बॅन आहे, कॉपर ॲझोलेम म्हणून एक प्रकार आहे, तो बांबूसाठी कोणी वापरतं काय अजून तर इंडियामध्ये आयडिया नाही. सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह मध्ये कॉपर नॅफ्थॅनेट, कोलटार क्रिओझोट, झिंक नॅफ्थॅनेट, कॉपर एचडीओ, टीबीटीओ तर आता बॅन झालेला आहे. जनरली सगळी जी सॉल्व्हंट बॉर्न प्रिझर्वेटिव्ह आहे ती फिक्सिंग टाइप आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बांबू जरी आपण ट्रीट केला तरी त्याला मोल्ड येण्याचे चान्सेस असू शकतात. कधी कधी काय होतं की आपल्या इथं बांबूला काही मोल्ड आलेला नाही, पण ज्यावेळी तुम्ही तो एक्सपोर्ट करता किंवा बरेच दिवस एका ठिकाणी ठेवता बंद खोलीमध्ये, त्यावेळी त्याला मोल्ड येण्याचे चान्सेस असतात. इट इज कॉल्ड ॲज अ कंटेनर फिटिंग. म्हणून बांबूला त्यानंतरही ट्रीटमेंट नंतरही काही कोटिंग करणं आवश्यक आहे. जसे की जनरली जे ऑइल्स असतात, लिसिड ऑइल आहे, CNA ऑइल आहे, वॉलनट ऑइल आहे, टंग ऑइल आहे, पेंट आहे, पॉलियुरेथीन आहे, वॅक्सेस आहेत, शेलॅक म्हणजे लाख आहे. पण जनरली आता जो ट्रेंड आहे की बांबूसाठी मेनली डेकिंग ऑइल जो प्रकार आहे तो वापरला जातो. कारण डेकिंग ऑइल मध्ये युव्ही स्टॅबिलायझर्स असतात की जे आपल्याला बांबूला ग्रेइंग इफेक्ट देत नाही एक्सटेरियर पर्पजसाठी आणि वॉटर रिपेलन्सी देतात. कारण ही जो ऑइल्स आहे त्याला मेनली ड्राईंग प्रॉब्लेम असतो. म्हणजे जसं की लिसिड ऑइल आहे, कधी कधी एक 2-2 महिने सुद्धा हे ड्राय होत नाही. त्यामुळं एक हा जो चांगला प्रकार आहे डेकिंग ऑइल हा चांगला प्रकार आहे. आता आपण जसं की बघितलेलं की प्रिझर्वेटिव्हचे प्रकार बघितले, पण त्याच्यामध्ये आपण काय बघायचं की तर बेस कुठला आहे, सॉल्व्हंट बेस आहे का वॉटर बेस आहे. दुसरी गोष्ट आहे ते इफेक्टिव्ह कितपत आहे. महत्वाची गोष्ट आहे वेदर इट इज कार्सिओजेनिक. कार्सिओजेनिक म्हणजे की त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस असू शकतात. मॅमेलियन टॉक्सिसिटी की मानवी जीवनासाठी आणि सस्तन प्राण्यांसाठी टॉक्सिक नको. ब्रॉड स्पेक्ट्रम पाहिजे. महत्वाची गोष्ट इको फ्रेंडली पाहिजे. मरीन पोल्युटंट नको. ॲक्वाटिक पॉइझनस नको. बांबू मध्ये फिक्सेशन झालं पाहिजे. बरेच जण बोरिक ऍसिड बोरॅक्स वापरतात, त्यानंतर त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट घालतात, पण तरी सुद्धा कधी कधी मोल्डचा किंवा फंगसचा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण काही फंगी जे असतात
सीसीबी मध्ये मेनली कॉपर असतं, बोरॉन असतं आणि डायक्रोमेट असतं. याच्यामध्ये कॉपर जे आहे ते फंगीसाइड म्हणून काम करतं. बोरॉन जे आहे हे थोडं फंगीसाइड, मेनली इन्सेक्टिसाइड म्हणून काम करतं. आणि डायक्रोमेटचा जो रोल आहे की हे वाहून जाऊ नये म्हणून फिक्सेशन एजंट म्हणून. पण काही काही ज्या फंगी असतात या कॉपर रेझिस्टंट फंगी सुद्धा असू शकतात. म्हणून त्यासाठी म्हणजे जसं की ऍस्पेरिगिलियस नायगर म्हणून एक फंगी आहे, दॅट इज कॉल्ड ॲज कॉपर रेझिस्टंट फंगी. त्यामुळे मग त्याच्यासाठी CCBA म्हणून जो प्रकार आहे कुलकर्णी सर, एक फक्त विनंती करायची होती, थोडस हो. ना एक तर ह्याच्या लॅपटॉपच्या जवळ येऊन बोला तुम्ही किंवा आवाज वाढवा त्याचा. ओके ओके ठीक आहे, आवाज वाढवतो. थोडासा कट होतोय आवाज आणि कमी पण येतोय. ठीक आहे, ओके ओके. थँक्यू सर. ब्लिचिंग इन वॉटर व्हायला नको. महत्वाची गोष्ट तुमच्या जवळ तुम्हाला मिळालं पाहिजे, वापरायला सोपं पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारं पाहिजे. जसं की घोटाळ्यावरनं मला फोन आला होता अशोकजी काळेंचा, की म्हणजे आम्ही दादा बांबू जर करायचे तर एखाद्या ठिकाणी आम्ही जिथं व्हॅक्युम प्रेशर प्लांट आहे तिथं कुठं घेऊन जाणार. मग अशा ठिकाणी आपल्याला 10-10 किलोमीटर 20-20 किलोमीटर मध्ये छोटे छोटे जे डिपिंग प्लांट आहे, डिपिंग सिस्टीम आहे ती आपल्याला करता येईल. तर बांबू डिपिंग प्रोसेस मध्ये सरळ सरळ आहे की बांबू हा डीप करून ठेवणे. मगाशी आपण जसं बघितलं की बांबूच्या नोडच्या ठिकाणी ड्रिल होल करायची अल्टरनेट जागेला, आणि हे बांबू जे आहे ते डीप करायचे, सॉल्मॉन बॉर्न असतील किंवा वॉटर बॉर्न असतील. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला थोडा वेळ आहे, क्वांटिटी तुम्ही करू शकता, तर त्याला त्यासाठी हे डिपिंग प्रोसेस जी आहे उत्तम आहे. आता प्रत्येक बांबूचं तुमच्या म्हणजे मॉइश्चर किती आहे, बेसिक कुठले, याच्यावर डिपिंग टाइम हा ठरलेला असतो. पण जनरली साधारणतः कमीत कमी डिपिंग प्रोसेसनी बांबू ट्रीट व्हायला मिनिमम 15 दिवस ते लागतात. तर काही याला 25 दिवस सुद्धा लागू शकतात. आता बांबू डिपिंगने ट्रीट झालाय कसा, साधी गोष्ट आहे. 10 बांबूची मोळी करा, त्याचं वजन करा, टँक मध्ये टाका, दर 4 दिवसांनी त्याचं वजन करा. ज्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की आता वजन वाढत नाही, याचा अर्थ फुल ऍब्सॉर्प्शन झालेला आहे, सगळे बांबू काढून द्या आणि ड्राय करा. डिपिंग ट्रीटमेंट सोपी आहे. डीप, ऍब्सॉर्ब, रिस्टोर, ड्राय. बुडवा, ऍब्सॉर्ब होऊ द्या, परत काढा आणि ड्राय करा. बुशरी प्रोसेस, मॉडिफाईड बुशरी प्रोसेस, म्हणजे तुम्हाला जर फ्रेश कट बांबू असतील, बुशरी प्रोसेसनी फ्रेश कट बांबूच हे केले जातात, मेकॅनिकल डिव्हाइसेस वापरले जातात आणि त्याला प्रेशर दिलं जातं. आता जनरली आपल्याकडं महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन साठी सगळेच बांबू वापरले जातात. पण मेनली या स्पेसिस जे आहेत की जसं की बांबूचा नूतन म्हणतात, त्याचं लोकल नाव आहे मुकिया, ब्रँडिसी आहे, मुलका किंवा वनम म्हणतात, टॉक्सी आहे, मेष, चिवरी, कोंडा, पूर, डेंडरकॉलॅमस स्ट्रिक्टस आहे. नंतर लोकल नावामध्ये लेपचा आहे, मानवेल आहे, मेस आहे, बेतवा आहे, बाल्को आहे आणि जिंजाशी आहे. बांबू कन्स्ट्रक्शन साठी आता आपण बघितलं की VKM मध्ये प्रेशर किती केलं
दिलं जातं. डिझाईन ऑफ बांबू कन्स्ट्रक्शन साठी IS आहे 15912, नंतर 401 IS 401 आणि IS 1902 मध्ये सुद्धा बांबू प्रिझर्वेशन बद्दल गाईडलाईन्स आहे. बोरिक बोरॅक्स वापरताना साधारणतः 1 किलो बोरिक ऍसिड आणि 1.5 किलो बोरॅक्स वापरलं जातं. पण त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड वापरलं तर बुरशीचा प्रॉब्लेम हा, फंगसचा प्रॉब्लेम हा बऱ्यापैकी कमी येतो. आता जनरली फाउंडेशन मध्ये ज्यावेळी बांबू वापरतात कॉन्क्रीटच्या सोबत, काय होतं, बांबू पाणी शोषून घेतो. स्लाइड त्यामुळे पुढे सरकली नाहीये स्लाइड. होय होय होय, नाही ठीक आहे, तिथंच आहे. बांबू ज्यावेळी फाउंडेशन मध्ये वापरतो, बांबू पाणी शोषून घेतो, एक्सपॅन्ड होतो आणि परत त्याचं मॉइश्चर कमी झालं, परत त्याचं तो हे होतो, कमी होतो. त्यामुळं बांबू आणि कॉन्क्रीट मध्ये व्हॉइस आणि गॅप निर्माण होतात. त्यामुळं कन्स्ट्रक्शन वीक होतं. त्यासाठी पहिल्यांदा बांबूला ट्रीटमेंट करणं तर अत्यावश्यक आहे आणि त्यानंतर इपॉक्सी कोटिंग करावं लागतं आणि सँड कोटिंग करावं लागतं. आता जसं की आपण बांबूची डेन्सिटी बघितली, ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हेरी होती. बोरॉनचे जे बोरिक ऍसिड आणि बोरिक ऍसिड आणि बोरॅक्स वापरलं जातं. जनरली बोरिक ऍसिड मध्ये बोरॉन हा महत्वाचा घटक आहे. बोरिक ऍसिड मध्ये तो 17% असतो, बोरॅक्स मध्ये 11% असतो. बोरिक ऍसिड आणि बोरॅक्स मिक्स का केलं जातं, का तर त्याच्यामध्ये बोरॉनचं पर्सेंट जे आहे ते साधारणतः 14 ते 15% होऊ शकतं. पण त्याच्याऐवजी आपण डायरेक्टली काही बोरॉनची कंपाऊंड जे वापरू शकतो, त्याला म्हणतात DOT, डायसोडियम ऑक्टोबोरेट टेट्राहायड्रेट. याच्यामध्ये 21% बोरॉन असतं आणि DOT अनहायड्रेट जे असतात त्याच्यामध्ये तर 25 ते 26% बोरॉन वापरता येतं. CCB मध्ये अतिशय चांगलं बांबू प्रिझर्वेटिव्ह आहे, पण त्याच्यात क्रोमेटवर काही ऑब्जेक्शन जी आहे की क्रोमेट इज सस्पेक्टेड कार्सिओजेनिक. त्यामुळं आताच्या काळामध्ये न्यू जनरेशन आणि इको फ्रेंडली आणि मानवी आरोग्याला हानिकारक नसलेली प्रिझर्वेटिव्ह वापरणे अतिशय आवश्यक आहे. नवनवीन अजून येत आहे, त्याच्यावर जगात सगळीकडे संशोधन चाललेलं आहे. इंटेरियर यूज साठी अगदी परफेक्ट असं, म्हणजे जसे की बाउल्स आहेत, चमचे आहेत, ब्रश आहेत, याच्यासाठी अगदी 100% ज्याला आपण फूड सेफ म्हणतो. अजून माझ्याकडे बघण्यात काही असं प्रिझर्वेटिव्ह नाही की म्हणजे लोक त्याला की जो वापरणारा आहे तो वापरू शकतो, की जसं टुंग ऑइल आहे, लिसिड ऑइल आहे, पण हे परत परत कस्टमर एंडला लावावे लागतात. बऱ्याच ठिकाणी आपण बांबूची कन्स्ट्रक्शन बघतो. एक बांबू हाऊस आहे, बांबू सोसायटी ऑफ इंडियाने 2020 फेब्रुवारी मध्ये पुणे बांबू फेस्टिवल घेतलेला होता. त्याचं हे गेट आहे. पुणे बांबू फेस्टिवलला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला होता आणि आता लवकरच अपकमिंग जो पुणे बांबू फेस्टिवल आहे बांबू सोसायटीचा, त्याचा आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू. धन्यवाद. हा विषय थोडासा मोठा आहे, पण आपल्याला टाइम लिमिट आहे, त्यामुळे आपण इथं थांबतो आहोत.
धन्यवाद. धन्यवाद सर. सर्व सहभागी सहभागी आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तर Q&A मध्ये तुम्ही टाईप करावेत. आणि रेज हँड पण करू शकता तुम्ही. रेज हँडचा ऑप्शन आहे समोर. रेज हँड पण करू शकता. तर एक Q&A मध्ये प्रश्न आलेला आहे. वामनजी आहेत. ग्रामीण भागामध्ये आणि कमी खर्चातील बांबू ट्रीटमेंट कोणती आहे? ग्रामीण भागामध्ये जसं की मी मगाशी म्हणलं की साधारणतः तुमच्या पंचक्रोशीमध्ये, ऐकू येतो ना माझा आवाज? हो, येतोय. पंचक्रोशीमध्ये डिपिंग ट्रीटमेंट करणं हा सगळ्यात सोपा आणि अत्यंत किफायतशीर मार्ग आहे की अगदी सायकलवर किंवा मोटरसायकलवर 10-20 बांबू जरी कोणाला घेऊन जायचे असतील तरी घेऊन जाऊ शकतो. जे आपण जे बोलतो हे एक्सटेरियर बांबूच्या संदर्भात बोलतो. इंटेरियर बांबूसाठी कुणी अगदी म्हणजे छोटे छोटे हे जरी केले इंटेरियरच्या यूज साठी तरी तिथं ते बोरिक बोरॅक्स हे वापरू शकतात. ओके सर, धन्यवाद. बेडेकर सर. सर, हॅलो. प्रश्न झालेले आहेत. एक मिनिट. एक योगेश एक मिनिट सर. एक जणांनी रेज हँड केलेला आहे, त्यांचा प्रश्न घेऊया आपण. दीपक, एक जणांनी रेज हँड केलेला आहे, आपण त्यांचा प्रश्न घेऊया. हा, घ्या. हा, योगीराजजी, आपण आपला प्रश्न विचाराल प्लीज. हा, नमस्कार सर. आवाज येतोय का? हो, येतोय. हा, नमस्कार. मी योगेश कळवणकरांचा मित्र आहे, अनिल कुलकर्णी. मी आता ऐकलं तर बांबूच्या प्रिझर्वेशनसाठी केमिकलचा म्हणजे रसायनांचा वापर न करता नैसर्गिक काय करता येऊ शकेल का? उदाहरणार्थ आता जे होड्या असतात, लाकडी होड्या, ओके. त्यांना खाऱ्या पाण्यामुळे समुद्रातल्या त्यांना बुरशी होऊ नये, खराब होऊ नये म्हणून जसं काजूचं तेल किंवा करंजीचं तेल वगैरे वापरतात. बरोबर आहे. तर अशा स्वरूपाचं बांबूला विदाउट केमिकल आपल्याला नैसर्गिक असं काही प्रिझर्वेटिव्ह असू शकेल का? जसं मी म्हणलं CNSL, तुम्ही जे काजूचं तेल म्हणताय, इट इज कॉल्ड ॲज अ CNSL, कॅशू नट लिक्विड. हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. किंवा लिसिड ऑइल हा सुद्धा जो प्रकार आहे, इव्हन अगदी बोरिक बोरॅक्स सुद्धा जे आहे हे जनरल पर्पज पेस्टिसाइड आहे. जे आता बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल, बोरिक ऍसिड जे आहे म्हणजे थोडक्यात आपण कॅरमला जी पावडर वापरतो दॅट इज बोरिक ऍसिड. हा, त्याला जोडूनच आहे प्रश्न दुसरा की संपूर्ण बांबू डीप करण्यापेक्षा आपल्याला वस्तू बनवण्यासाठी जे आपल्याला तुकडे करावे लागणारे जे पार्ट्स बनवायचे आहे त्यावेळी बांबू हा स्प्लिट करायचा, तो टँक मध्ये टाकायचा, बोरिक बोरॅक्स टाकायचं, काही वेळ तो उकळू द्यायचा, त्याच्यामध्ये तुमचे काही नॅचरल कलर असतील ते टाकायचे आणि नंतर ड्राय करायचं. ज्यावेळी तुम्हाला कन्स्ट्रक्शनला बांबू टाकतो, म्हणजे आपण जे बोलतो स्पेसिफिकली ही बांबू ट्रीटमेंट ही एक्सटेरियर ग्रेड साठी आहे आणि इंटेरियर साठी तुम्हाला ज्यावेळी वस्तू बनवायच्या, बोरिक ऍसिड बोरॅक्स हे तुम्हाला रेग्युलरली तुम्ही वापरू शकता. जे थंड पाण्यात सुद्धा बोरिक ऍसिड बोरॅक्स घालून तुम्ही ट्रीट करू शकता किंवा गरम पाण्यात जास्त उत्तम, आणि हा फार वेळही लागत नाही. ओके. आणखीन एक ट्रीटमेंट याच्यात सांगता येईल. हे जे परवा जे मेळघाट मधले जे सुनील जोशी जे गेले, सुनील देशपांडे, त्यांनी जी एक मेथड पूर्वापार आपली जी मेथड होती त्याच्यामध्ये थोडासा फरक केला. आपल्याकडे लक्षात येईल की घरांच्या मध्ये 20-20 वर्ष 30-30 वर्ष वरच्या बाजूला बांबू टाकलेले होते, त्याच्यावर कौलं लावलेली होती आणि त्यांना काही व्हायचं नाही, कारण आपल्याकडे त्यावेळेला चुली असायच्या आणि त्या चुलीच्या धुराने ते सगळे प्रिझर्व्ह व्हायचे. तसं त्यांनी स्मोकिंग चेंबर एक तयार केली होती की ज्याच्यामध्ये धूर सोडायचा आणि त्याच्यामध्ये तो बांबू ट्रीट करायचा.
या अशा पण काही मेथड्स अजूनही अवेलेबल आहेत, उपयोगात आहेत. हा जो आपला आजचा जो विषय होता तो मेनली कन्स्ट्रक्शन साठी लागणारा जो बांबू आहे त्याच्यावर जास्त आधारित होता आणि म्हणून सगळ्या केमिकलचा वगैरे त्यांना आढावा घ्यावा लागला. परंतु हे याच्यावर आणखीन संशोधन सारखं चालू आहे. अनेक लोक याच्यावर काम करतायत आणि तसा विचार केला तर केमिकल ट्रीटमेंट हे आपल्याकडे तशा पद्धतीने जरा त्या मानाने नवीनच आलेल्या ट्रीटमेंट्स आहेत आणि त्याचबरोबर जगामध्ये सुद्धा आजच्या हिशेबामध्ये इको फ्रेंडली की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विष असणार नाही अशा प्रकारच्या केमिकलचा वापर करण्यासाठी म्हणून भरपूर लोक काम करतायत. कुलकर्णी काका हे कायमच या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेत असतात. त्यातली काही केमिकल्स त्यांनी ऑलरेडी बाजारामधली आणली आहेत. पण त्यांनी मगाशी जो एक शब्दप्रयोग वापरला की शेवटी आपल्या खिशाला पण ते परवडलं पाहिजे. कारण ते जर नाही परवडलं तर मग अवघड आहे. ते कसं काय करणार, तुम्ही कसं वापरणार, त्याची किंमत किती होणार. मग कन्स्ट्रक्शन आपलं रेग्युलर सिमेंट आणि वाळू मधलं करण्याच्या पेक्षा सुद्धा जर त्याची किंमत जास्त व्हायला लागली तर अवघड होईल. त्याच्या इक्विव्हॅलंट असेल तर आपण करायला काहीच अडचण नाही. तर हा सगळा खूप मोठा वास आहे. ही तुम्हाला इंट्रोडक्शन करून दिलेली आहे. मित्रांनो 5 दिवस 5 व्याख्यानं ही तुम्हाला बांबूची इंट्रोडक्शन करून दिलेली होती. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही आज शिरला आहात. अजून दालनं प्रत्येक बघायची आहेत. ही दालनं बघण्यासाठी असं अनेक गोष्टींच्याकडे जावं लागेल. त्याच्यातल्या एकेका गोष्टीच्या मध्ये जरा आत खोलात जाऊन बघावं लागेल आणि या सगळ्यासाठी पुन्हा पुन्हा आपण अशा प्रकारची वेगवेगळी संधी देऊ लोकांना की जेणेकरून या बांबूमध्ये अनेकांना सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला नीट पद्धतीने सक्षम करता येईल, सुशिक्षित करता येईल आणि जागृत करता येईल. कुलकर्णी काका धन्यवाद आणि मी प्रकाश कुलकर्णींना सांगतो की समारोप करावा. नमस्कार. आजचे जे उपस्थित दर्शक आहेत त्यांचा मी आभारी आहे, कारण तुमच्यामुळे हा 5 दिवसाचा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे. प्रथमतः हेमंत बेडेकर यांचं मी अभिनंदन करतो. पण ते जेव्हा हा प्रपोजल आम्ही त्यांना दिलं तेव्हा त्यांना उत्साहाने त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि जे आतापर्यंतचे जे वक्ते आहेत त्यांचे पत्ते दिले. महत्वाचा विषय असा आहे की बांबू म्हणजे आपल्याला जंगल आवडणं फक्त माहिती आहे. शहरातल्या लोकांना माहिती नसतं की बाबा हे कुठून येतं. पण आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असा आहे की जे शेतकरी मंडळी आहेत त्या मंडळींनी हा व्यवसाय बांबू शेतीचा हा करावा, जेणेकरून त्याला 2 प्रकारची जी भीती आहे, माझ्या इथे उगवणार का आणि हे विकलं जाणार का. आजचे हे 5 दिवसाचे वक्ते जे होते त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर हेमंत बेडेकर यांचा गाढा अभ्यास आहे. नंतर डॉक्टर मेधा जोशी यांचाही गाढा अभ्यास आहे. विनय कोलते यांचा तर प्रात्यक्षिक व प्रॅक्टिकल अभ्यास आहे. वांद्रे हे स्वतः शेतात जाऊन लागवडी करण्याचा त्यांचा उद्योग आहे आणि ह्याच्यात सर्वात मोठं काम म्हणजे प्रक्रिया. कारण जेव्हा आपण कुठलीही वस्तू घेतो त्याचा प्रक्रिया केल्याशिवाय साठवणूक होऊ शकत नाही. प्रत्येक वक्त्याने आपलं जे म्हणणं आहे ते तांत्रिकदृष्ट्या समजावून सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुनी पिढी असो नाही तर नवीन पिढी असो, ह्या ज्या डिजिटल मीडिया आहे वेबिनारचा, यामुळे आपण घरात बसून प्रत्येक जण त्यांचा जे माहिती दिलेली आहे किंवा मार्गदर्शन दिलेलं आहे ते आपल्याला कळलं असेल. प्रत्येक व्यक्त्यांचा टेलिफोन नंबर हा आम्ही शेवटी देत असतो, जेणेकरून तुम्ही त्यांना समक्ष किंवा फोनवरती गाठून तुमचा जो काही प्रश्न आहे किंवा तुम्हाला त्यातून उत्तर हवं आहे ते आपण करावं अशी त्यातली भावना आहे. हा जो महोत्सवाचा गाढा आम्ही केला त्यामध्ये किसान शिक्षा अभियान आणि कृषी बोध ह्या 2 संस्थेच्या वतीने हा बांबू महोत्सव केला आणि त्यात मोठा सहभाग आहे हा निरंजन देशपांडे यांचा. कारण हा सगळा जो उहापोह आहे हा
मुक्त किंवा मोफत दिलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, आमचे स्नेही डॉक्टर हेमंत बेडेकर हे जेव्हा महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष झाले, हे मला वाचण्यात आलं, तेव्हा मी त्यांना संपर्क साधला की असा आमचा विचार आहे, तर तुम्ही ह्याच्यावरती सहकार्य कराल का? तर त्यांनी जास्त विचार न करता ह्या सहकार्याबद्दल त्यांनी होकार दिला. आणि आजचे जे महत्वाचे श्रीकृष्ण कुलकर्णी आमचे आडनाव बंधू, त्यांनी मला एक फोन करून मस्त प्रश्न विचारला की हा तुम्हाला कोणी सांगितलं उद्योग करायला? तर माझा हा 53 वर्षाचा प्रवास आहे. पूर्ण भारतभर माझा प्रवास झालेला आहे, परदेशात झालेला आहे. आणि शहाणे करावे सकळ जन हा माझा आवडीचा विषय आहे. लोक हुशार आहेत पण शहाणे नाहीत, हे तुम्हालाही मान्य असेल. तर शहाणे याचा अर्थ उमजून समजून त्याचा उपयोग त्यांनी करावा, हा त्यातली भावना आहे. आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि आपल्या सगळ्यांचे उत्तरोत्तर वाढ प्रगती व्हावी ही प्रार्थना. आणि सगळेजण काळजी घ्या. आणि हा जो अवघडीचा सध्या काळ चालू आहे त्यामध्ये प्रकृतीला जपा. धन्यवाद. धन्यवाद सर. दीपक एक सेकंद. हो हो. कुलकर्णींचा फोन नंबर सगळ्यांनी लिहून घ्या आणि त्याचबरोबर मला एकच मिनिट फक्त आपल्या सगळ्यांचं घ्यायचंय. निरंजन देशपांडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्याबद्दल तर काही प्रश्नच नाही, पण त्या टीम मधले जे फ्रंट रनर जे आहेत, आता चेहरे आम्हाला दिसणारे किंवा आमच्याशी सारखा संपर्क साधणारे मी श्री दीपक, त्याच्यानंतर श्रुती आणि आणखीनही 3-4 लोक आहेत. आणि त्याच्याबरोबर त्यांची जी मागची मोठी टीम आहे, कारण एवढं सगळं काम करणं हे खूपच खरं म्हणजे अवघड आहे. मला सुद्धा हा प्रश्न पडला होता जेव्हा मी हो म्हटल्यानंतर की हे सगळं कितपत जमेल. आणि माझ्याच व्याख्यानाच्या वेळेला ते झालं की टेक्निकल एक फ्लॉ आला, पण इमिजिएटली त्याच्यातून सोल्युशन काढून पुढे जाणं, किंवा आज सुद्धा जेव्हा चालू करताना आपल्याला काही थोडीशी अडचण आली, हे जे सगळं करण्यासाठी लागणारं जे प्रसंगावधान आहे, अशा प्रकारची एक छान टीम निरंजन देशपांडेंनी गोळा केलेली आहे. अर्थात मी आधी सुरुवातीपासून सांगतोय की गेली 30 वर्ष मी त्यांचं प्रदर्शन बघतो आणि त्या प्रदर्शनाच्या मागे काय काय उद्योग करावे लागत असतील, ते किती 6 महिने वर्षभर काम करत असतात. या सगळ्या, कारण मागच्या प्रदर्शनाच्या वेळेला पुढच्या प्रदर्शनाची तारीख डिक्लेअर होते. तेव्हा हे जे सगळं काही आहे, आम्ही एवढंसं छोटं प्रदर्शन भरवलं तर आम्हाला एवढा अक्षरशः घाम फुटला. परंतु ह्या प्रकारानं 30 वर्ष चालवणं आणि भारतभर सुद्धा काही प्रदर्शनं केलेली आहेत, या सगळ्यामुळे हे सगळं शक्य झालं. आणि याबद्दल आम्ही खरोखर त्यांचे ऋणी आहोत. बांबू सोसायटी याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे. पडद्या पुढचे सूत्रधार, पडद्या मागचे सूत्रधार, सगळ्यांचे आभार. धन्यवाद. It's flexible, it's strong, it's simple. Yes, it's bamboo. Make it a part of your life. Kisan Bamboo Festival, 5th to 9th June on Kisan Mobile App. Visit bamboo.kisan.in.